संदेश दादा हस्तकला कार्यान्वित शिक्षक अध्यापक विद्यालय तारापूर व संदेश दादा बांधकाम प्रवेशक सिव्हिल इंजिनियर कॉलेज तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे 2 कोर्स इथे शिकवले जातात काय 2 कोर्स इथे शिकवले जातात। याचा उद्देश असा आहे कला व कार्यान्वित शिक्षणाचा जो कोर्स आहे हा 1 वर्षाचा कोर्स आहे। हा कोर्स पूर्ण केला की मूकबधिर शाळा मध्यमवर्गीय शाळा अपंग शाळेवर व आश्रमशाळेवर कला शिक्षक म्हणून त्याला एकतर नोकरी भेटते आणि वास्तविक मुद्दा नोकरी नाही भेटत त्याचा स्वतःचा व्यवसाय करता येतो। या उद्देशाने मी शाळा चालवली। संस्थेची स्थापना केव्हा झाली? 2008 ला मी संस्थेची स्थापना केली। पण त्याच्यानंतर ती संस्था आमची तशीच होती। नंतर मी प्रस्ताव टाकून 2013 पासून या कॉलेजला मी गव्हर्नमेंट मान्यता घेऊन मी चालू केले दोन्ही कोर्स। सुशिक्षित किती आहे काम कर्मचारी किती आहेत? कर्मचारी हस्तकलेला 5 कर्मचारी आहेत आणि कंट्रोलिंग सोडून 3 कर्मचारी आहेत। शासनाचं कशा प्रकारचं ग्रँड आहे? ग्रँड नाही शासनाचा। आम्ही मुलांच्या ह्याच्यावर सगळं काय आम्ही शिक्षणाचा पगार इमारत भाडं आम्ही सगळं ह्याच्यावरच भागवतो। मुलांची संख्या इकडे ऍडमिशन होतं ग्रामीण भागामध्ये नाही तसं त्यांना व्यवस्थित पटवून सांगावं लागतं बाबा हा कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर की सुशिक्षित बेरोजगार हा कोर्स जी तुम्ही डिग्री पूर्ण करताय हा डिग्री पूर्ण करून नुसतं तेवढं नाही तर तुम्ही हा कोर्स पूर्ण की तुम्हाला त्या व्यवसायाचं ज्ञान मिळते। ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवता येतो। यासाठी आपण या उद्देशाने आपण कॉलेज चालू केले। थोडक्यात या व्यवसायाला वाव सुद्धा मोठा आहे। हो आहे की सध्या भाव आहे। स्वतःचा व्यवसाय म्हणजे काय कंस्ट्रक्शन सुपरवायझर समजा तुम्ही कोर्स केला लायसन्स काढून तुम्ही 4 लोकांना कामं देऊ शकताय। पुन्हा तुम्ही रोडची कामं किंवा अशी काय तुम्ही कामं तुम्ही करू शकता किंवा नोकरी पण लागू शकता। PW खात्यात बांधकाम प्रवेशक महानगरपालिका या ठिकाणी स्थापित अभियांत्रिक म्हणून एक पद असतं। त्या पदावर तुम्ही 40,000 पण पगार आहे ते त्या पदावर तुम्ही नोकरी करू शकता। आता निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवला आहे होय। आता कितवी बॅच आहे तुमची? ही आतापर्यंत मला 10 ते 11 वर्ष झालं माझं 11 वर्ष झालं। तर दरवर्षी मी छोटासा कार्यक्रम घेतो। ह्या वर्षी भरपूर म्हणजे गेल्या वर्षी मला मान्यता भेटली कंट्रोलिंग सुपरवायझरची म्हणून ह्या वर्षी जरा थोडासा मोठा कार्यक्रम घेण्यासाठी एक मान्यवर बोलते आपले आमच्या सोलापूर जिल्ह्याचे माजी कलेक्टर गोकुळ मोहरे साहेब व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी धुमाळ साहेब आपले प्राचार्य मोहम्मद साहेब पंढरपूर प्राचार्य यांच्या सगळ्या सहकार्याने आपण ही केलेलं आहे। ही संस्था का काढावी वाटली तुम्हाला? ही संस्था म्हणजे जो तो उडतो BA करतो आणि नोकरीसाठी भटकत करतो नोकरी काही मिळत नाही म्हणून ह्या ठिकाणी 10 ते 15 गावचा हा टर्न पॉईंट आहे की ही जर आपण प्रशिक्षण ठिकाणी चालू केलं तर 4 लोकांना त्याचं काम मिळेल। 4 लोक सुशिक्षित बेरोजगार न राहता त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर ते मुलं स्वतःचा व्यवसाय टाकून स्वतःचा उदरनिर्वाह होतील बेकारी होणार नाही म्हणून हा उद्देश टाकतो। संस्थेचं कार्यक्षेत्र किती आहे? संस्थेचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आहे का? नाही आम्ही तसं महाराष्ट्रभर संपूर्ण कार्य पण आपण इथं संस्था आपण इथं तारापूरला चालू केलेली आहे। तिथं ही जर परत दुसरी कुठं आहे का शाखा? नाही माझी कुठे दुसरी शाखा नाही कारण तारापूर या ठिकाणी मी संस्था चालू केलेली आहे। काय संदेश काय द्या? संदेश दादा हस्तकला कार्यान्वित शिक्षक अध्यापक विद्यालय तारापूर व बांधकाम संदेश दादा बांधकाम प्रवेशक संदेश काय द्या असेल तुम्ही? संदेश म्हणजे मी इतर या शाळेमध्ये नाव संदेशच आहे। संदेश आहे इतर राजकारण न वापरता कारण कसं असतं एखादी संस्था म्हणजे राजकारण वापरून त्या ठिकाणी ॲडमिशन होत नाहीत किंवा मुलांना शिकता येत नाही। त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या मुलाचं नाव देऊन मी आपलं ही संस्था त्यांच्या नावावर पण मी चालू केली संस्था। संस्थेचे मुख्याध्यापक इथं आहेत त्यांचं काय मनोगत त्यांना काय वाटतं? सांग तुझं नाव? माझं नाव स्नेहल। विद्यालयाने किंवा मल्हार सरांच्या कुटुंबियांनी तुम्हाला जी शिदोरी दिलेली आहे ती तुमच्या आयुष्याला पुरणारच आहे परंतु त्याबरोबर त्यांनी जसं तुम्हाला सांभाळलं तसं पुढं तुम्ही जाऊन अनेक लोकांना सांभाळावं हे नम्र विनंती। एक सुभाषित सांगतो जगामध्ये निरनिराळ्या विचारसरणी आहेत त्यात कम्युनिस्ट विचारसरणी एक विचारसरणी आहे। कम्युनिस्ट लोक त्यांच्यात एक म्हण आहे ती म्हण तेवढी तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो। ती म्हण अशी आहे ज्याला करायला काम आहे तो सर्वात भाग्यवान। तुम्हाला भाग्यवान करायचं काम मल्हार सरांनी केलं त्यामुळे ते सुद्धा स्वतः भाग्यवान आहेत। या निमित्तानं तुम्ही ह्याच वारसा पुढे न्यावा असं सांगून मी माझ्या 2 शब्द पुरे करतो।